नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, तुम्ही शालांत परीक्षा देत आहात आणि ही परीक्षा देत असताना प्रामुख्याने तुम्हाला त्या अभ्यासाबरोबरच स्कॉलरशिप परीक्षेची तयारी देखील करणं गरजेचं आहे। आता 2027 मध्ये येणारी जी काही स्कॉलरशिप परीक्षा आहे, मग इयत्ता 4थी पास किंवा होणार इयत्ता 7वी पास असेल, हे विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही परीक्षा देण्यापाठीमागचा हेतू किंवा उद्देश माहित नसतो आणि त्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। मित्रांनो, ह्या ज्या काही स्कॉलरशिप परीक्षा वगैरे आहे, या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला आर्थिक मदत तर होतेच, म्हणजे त्याचबरोबर स्वतःची ओळख निर्माण करून घेण्यासाठी याचा फायदा होत असतो। कारण का, तुम्ही जर स्कॉलरशिप परीक्षा पास झाल्या तर वर्गामध्ये इतर जे काही विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, एक हुशार विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। एक आर्थिक फायदा तर होतोच, दुसरा काय होतं, स्वतःची ओळख निर्माण होते आणि तिसरा फायदा आहे तो म्हणजे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तुम्हाला जर चांगल्या पदावरती जायचं असेल, चांगला पैसा कमवायचा असेल, किंबहुना आपण ज्याला क्लास 1 ऑफिसर, क्लास 2, क्लास 3 म्हणतो, मग ती MPSC असेल, UPSC असेल, किंबहुना सरळ सेवा परीक्षा असेल, या स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मार्ग सापडतो, योग्य पद्धतीने त्याची निवड करता येते। आणि म्हणून ह्या ज्या काही स्कॉलरशिप परीक्षा आहे, ही स्कॉलरशिप परीक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे। मग शिक्षक असेल, पालक असेल, इतर तुमचे नातेवाईक असतील, त्या सर्वांनीच इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी बसवावं। स्पेक्ट्रम अकॅडमीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे, ते यशस्वी झालेले आहे आणि तुम्ही देखील या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास होऊ शकता। कारण आपल्याकडे शिकवणारे ज्या काही फॅकल्टी आहे, मग मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता असेल, सर्व अनुभवी तज्ञ फॅकल्टी आहे। चला तर इथं पहा, आपला विषय आजचा आहे की इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप आणि व्याप्ती। स्वरूप आणि व्याप्ती, इयत्ता 4थी आणि 7वी परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, प्रथम भाषा मराठी, याचा जो काय अभ्यासक्रम वगैरे आहे, या अभ्यासक्रमाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आता हा विचार करत असताना इथं पहा, या परीक्षेचं तुम्हाला काय केलेलं आहे, स्वरूप आणि व्याप्ती दिलेली आहे। आता या परीक्षेच्या स्वरूपाचा आणि व्याप्तीचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना हे पहा, पेपर क्रमांक 2 काय आहे रे, मराठी प्रथम भाषा। एकूण गुण किती आहे, मराठीला 50 गुण। एकूण प्रश्न किती आहे, 25। प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे, 2 गुण आहे। प्रश्नाचे प्रकार काय आहे, बहुपर्यायी, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन वगैरे असतात, बरोबर। अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने ही परीक्षा तुम्ही देऊ शकता, सहज पास होऊ शकता। आता याचा जर विचार वगैरे केला, याच्यामध्ये घटक कोणते आहे आणि उपघटक कोणते आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे आकलन। आकलन म्हणजे काय, तर मराठी भाषा चांगल्या पद्धतीने तुम्हाला वाचता येते का, याला म्हटलं जातं वाचन क्षमता। नंतर वाचता येते पण वाचलेलं समजते का, याला काय म्हणायचं, ग्रहण क्षमता। आणि वाचता येते, समजते, पण योग्य उत्तराची निवड करता येते का, याला म्हटलं जातं शोधन क्षमता। आणि मग तुमची वाचन क्षमता, ग्रहण क्षमता आणि शोधन क्षमता पाहण्यासाठी तुम्हाला अनसीन पॅसेज म्हणजे कधीही वाचनात न आलेला उतारा किंवा एखादी कविता दिली जाते। मग दिलेली कविता किंवा उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग उतारा व त्यावर आधारित प्रश्न। मग गद्य उतार्यावर किती प्रश्न असतात रे, तर गद्य उतार्यावर इथं असतात 3 प्रश्न। किती प्रश्न असतात, 3। आणि त्यानंतर पद्य उतार्यावर देखील किती असतात, पद्य उतार्यावर देखील 3 प्रश्न असतात, गद्यावर 3 आणि पद्यावर 3। आणि नंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। एखादा परिच्छेद दिला जातो, त्याच्यामध्ये पात्रांचे संवादाची विसंगतपणा असतो, तो तुम्हाला सोडवायचा असतो। 3 1 3, 3 2 7, 3 3 किती झाले रे, 9 मार्क। हे 25 पैकी 9 मार्क तुमचे हातचे आहे, कोणीही याला काय कमी करू शकत नाही। फक्त पर्याय निवडला, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात।
आणि अशा पद्धतीनं कधीतरी एखादं वृत्तपत्र किंवा जाहिरात असते त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात, बरोबर. त्यानंतर आता पुढचा भागाचा जर विचार वगैरे केला तर इथं पहा काय आहे ते. इथं घटक 2 दिलेला आहे. काय आहे रे घटक 2? आता घटक 2 काय आहे रे? शब्द संपत्ती. मग या शब्द संपत्तीचा विचार करत असताना यामध्ये समानार्थी शब्द आहेत. आता समानार्थी शब्द जसं मी म्हटलं की रात्र, रात्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? रजनी, निशा. त्याचबरोबर काय आहे रे? यामिनी, बरोबर. तर हे जे काही शब्द आहे हे कशाचे शब्द आहे? रात्रीचे. विभावरी. त्यानंतर इथं दुसरं, समजा एखादा शब्द पाणी, पाण्याला उदक म्हटलं जातं, जल म्हटलं जातं, आंबू म्हटलं जातं, तोय म्हटलं जातं. लक्षात येतं ना? परत नदीला तरंगणी म्हटलं जातं, जलवाहिनी म्हटलं जातं. अशा पद्धतीचे तुम्हाला एखादा दुसरा समानार्थी शब्द दिला जातो. जसं सविता, सविता म्हणजे सूर्यदेवता, भास्कर, भानू, अर्क, मार्तंड अशा अर्थानं. त्यानंतर काय आहे? विरुद्धार्थी शब्द. जसं लघुच्या विरुद्ध गुरु असतो, मंगलच्या विरुद्ध अमंगल, बरोबर. चांगल्याच्या विरुद्ध वाईट, कायद्याच्या विरुद्ध बेकायदा असतं, अनुपमच्या विरुद्ध निरुपम वगैरे असतं. असे विरुद्धार्थी शब्द. आणि शब्दकोशानुसार क्रम लावा. शब्दकोशानुसार क्रम लावा म्हणजे आकार विल्य मांडणे. जसं तुम्हाला एखादा शब्द दिला गगन, दुसरा शब्द दिला गंधार, तिसरा शब्द दिला गणपती आणि चौथा शब्द दिला गुणादेश, गुणादेश. तर त्याचा आकार विल्य मांडणीनुसार क्रम लावा. आता हे आकार विल्य मांडणी क्रम तरी काय आहे? तर जसं इंग्रजी भाषेमध्ये ए कडून झेड कडे चढत्या क्रमाने वर्णांची मांडणी केली जाते, तशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये देखील अ कडून ळ कडे चढत्या क्रमाने वर्णांचा क्रम लावला जातो. त्याला म्हणायचं आकार विल्य मांडणी क्रम. जसं इथं एखादा शब्द आहे, झाड शब्द आहे. काय शब्द आहे? झाड. आता झाड आणि हा शब्द आहे झाडू, झाड आणि झाडू. इथं काय आहे रे? झ अधिक आ अधिक ड अधिक अ. इथं काय आहे? झा अधिक ड अधिक उ. आता झ अगोदर आहे, झा नंतर आहे, म्हणजे 1 नंबरला काय आहे? झाडू आणि 2 नंबरला काय आहे रे? झाड शब्द आहे. हे तुम्हाला सर्व सविस्तर शिकवलं जाईल. हा जो काही चढता क्रम आहे या चढत्या क्रमालाच म्हटलं जातं आकार विल्य मांडणी क्रम. येतंय लक्षात? मग हे गंधार, गगन शिकवताना हे संपूर्ण तुम्हाला शिकवलं जाईल, तो क्रम कसा लावायचा, काय करायचा ते. पण आता मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं हे आकार विल्य मांडणी क्रम. नंतर लिंग असतं. लिंगाचे मुख्य प्रकार 3: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो वापरून पुल्लिंग ठरवलं येतं. तो कृष्ण, तो राम, तो श्याम, तो ससा, तो मासा, तो दगड. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरून स्त्रीलिंग बनवता येतं. ती सीता, ती राधा, ती खुर्ची, ती मिरची, ती वनस्पती, बरोबर. नंतर ते लेकरू, ते कोकरू. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो किंवा ते वापरून लिंग निश्चित होत नाही. अशा वेळी ते हे सर्वनाम वापरून लिंग ठरवलं जातं. ते लेकरू, ते कोकरू, ते वासरू. त्याच्यानंतर आहे वचन. वचनामध्ये एक वचन आणि अनेक वचन. काय आहे रे? एक वचन आणि अनेक वचन. आता एक वचन आणि अनेक वचन, गुरुजी इतक्यात वर्गात आले. गुरुजी हे एक वचन आहे का अनेक वचन? आता ते गुरुजी, ते राष्ट्रपती याला म्हटलं जातं आदरार्थी अनेक वचन. आपल्यापेक्षा वयाने, हुद्द्याने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आदरार्थी अनेक वचन वापरतात. काही नामे ही नेहमी अनेक वचनीच असतात, त्याचं एक वचन होत नाही. डोहाळे, शहारे, हाल, बरोबर. मग वचनाचे तुम्हाला 12-13 नियम शिकवले जातील. त्यानंतर काळ. काळामध्ये तुम्हाला माहिती आहे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, बरोबर. त्यानंतर इथं तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, साधा काळ, चालू म्हणजे अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ. असे हे सर्व शिकवले जातील. त्यानंतर जोड शब्द आहे. जसं पालापाचोळा,
भांडी कुंडी आहे, नाती गोती शब्द वगैरे आहे, बरोबर. अंथरूण पांघरूण शब्द आहे, हे जोड शब्द. त्यानंतर जोड शब्दामध्येच जसं तुम्हाला अलंकारिक शब्द दिले जातात. मग अल्लाची गाय असेल, पुतना मावशी असेल, चरपट पंजेरी असेल, खुशाल चंद वगैरे असेल. खुशाल चंद चैनीखोर माणूस, घोरपड चिकाटी धरणारा, गंडांतर भीतीदायक संकट, हांडापळी विजोड जोडपे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचे हे अलंकारिक शब्द असतात. शुद्ध अशुद्ध शब्द. शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये समजा दिला तुम्हाला काय शब्द दिला, आशीर्वाद, आशीर्वाद, आणि हा शब्द दिला आशीर्वाद. तर तुम्हाला माहित पाहिजे की हे उत्तर बरोबर आहे आणि हे कसं आहे रे, चुकीचं आहे. आशीर्वाद हा जो रफार आहे तो वर वक पाहिजे, कारण त्याचा रचा उच्चार नंतर होतो. आशीर, हे बघा आशीर्वाद सेकंड शब्द बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध हेही शब्दांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही शुद्ध लेखनाचे नियम शिकवले जातात, बरोबर. मग तेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे. पुढे काय आहे पहा, आहे वाक्प्रचार व म्हणी. आता वाक्प्रचार आणि म्हणीच्या संदर्भात विचार करत असताना 100% याच्यावरती प्रश्न विचारले जातात. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो शब्द समूह आहे त्याला मराठी काय म्हणायचं रे, त्याला मराठीतील वाक्प्रचार म्हणतात, बरोबर. उदाहरणार्थ केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे, बरोबर. किंबहुना प्रतिज्ञा करणे, विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. मग वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. काय की अफजल खानाने विडा उचलला की चढे घोड्यानशी शिवाजी महाराजांना कैद करून आणतो, बरोबर. किंबहुना तानाजीने विडा उचलला, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचे. म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय रे, अशक्य गोष्टी शक्य करू पाहणे. बोटे मोडणे, व्यर्थ तरफडणे, सुपारी देणे, सौदा करणे, करार करणे, बरोबर. पुढे चारी मुंड्या चित करणे, पराभव करणे, सुंबल्या करणे, पळून जाणे. अशा अर्थानं लंकेची पार्वती, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. त्यानंतर आहे म्हणी. म्हणी म्हणजे सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे साधे सोपे चिमुकले बोधप्रद जी वचने वगैरे असतात त्याला म्हणी असे म्हणतात. जसं काय, घरोघरी मातेच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती, पळसाला पाने 3, नाचता येणं अंगण वाकडं. आपल्यातील उणिवा किंवा दोष झाकण्यासाठी आपण इतरांना नावं ठेवत असतो, बरोबर. त्याच्यानंतर कितीतरी असे भाग वगैरे आहेत की 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला, मुख्य कार्यापेक्षा गौण कार्याला खर्च जास्त, बरोबर. असे चोराच्या मनात चालणे, वाईट कृत्य करणाऱ्याला सतत डाचत असतं. म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग. महत्वाच्या म्हणी, पारंपरिक प्रचलित अर्थ व त्याचे उपयोग. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द. जसं पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नखशिकांत, कर्तव्याची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ, चारी बाजूने पाणी मध्ये जमीन बेट, चारी बाजूने जमीन मध्ये पाणी झील किंवा सरोवर, हे अशा पद्धतीचे. नंतर काय आहे, प्राणी व त्याची घरे, पिल्ले. आता पिल्लू दर्शक शब्द जसं आईचं लेकरू, मेंढीचं कोकरू, शेळीचं करडू, बरोबर. गाईचं वासरू, वाघाचा बछडा, सिंहाचा छावा, हरणाचं काय असतं रे, पाडस वगैरे असतं. याला म्हणायचं पिल्लू दर्शक शब्द. घर. आता वाघ जाळीमध्ये राहतो, सिंह गुहेमध्ये राहतो, हत्ती जंगलामध्ये किंवा आंबारखान्यामध्ये राहतो, बरोबर. गाई म्हशींचा गोठा असतो, उंदराचं बीळ असतं, मुंग्यांचं वारुळ असतं, घुबडाची ढोली असते. ही ज्याची त्याची घरं ठरलेली आहे. आवाज. आवाजामध्ये कसं असतं की या ठिकाणी आपल्याला माहितीये कोकिळेचा आवाज कू कू येतो, ढगांचा गडगडाट असतो, विजेंचा कडकडाट असतो, तलवारीचा खणखणाट असतो, बंदुकीचा आवाज ठोठो येतो, जात्याची एकसारखी घरघर असते, विमानाची देखील घरघर असते. याला म्हणायचं ध्वनी चिरमिर. हृदयाची धडधड असते, पानांची सळसळ असते, कावळा कावकाव करतो, चिमणी चिवचिव करते. तर हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला म्हटलं जातं काय, शब्द प्रकार किंवा
ध्वनिदर्शक घरदर्शक शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर तो विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे आता पुढे चला. पुढच्या भागाचा आपल्याला विचार करायचा आहे. पुढच्या भागाचा विचार करत असताना आपल्याला पुढे जायचं आहे. चला आपल्याला आता पुढे जायचं आहे. पुढे जात असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे याच्यामध्ये अजून जो काही भाग बाकी आहे त्या भागाचा जर विचार वगैरे केला तर तो विचार करत असताना इथे आपण पाहतोय ते म्हणजे पाहता इथं काय दिलेलं आहे रे? मराठी व्याकरण. व्याकरणामध्ये काय आहे? शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जातीमध्ये माहिती आहे तुम्हाला की आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच विकारी जाती आणि अविकारी जाती म्हणतात. विकारी, अविकारी. विकारीला म्हटलं जातं सव्ये, अविकारीला अव्यय. इकडे विकारीला सप्रत्यय, इकडे अविकारीला अप्रत्यय म्हटले जातं. एक असते शब्दाची विकृती, दुसरी असते प्रकृती. मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभय अन्वय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग नाम, नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, धातू साधित नाम, समवाचक, पदार्थवाचक. सर्वनामामध्ये मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण स्वतः. विशेषण, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. क्रियापद सकर्मक, आकर्मक, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद असे. विभक्ती व त्याचे प्रत्यय. विभक्तीमध्ये विभक्ती म्हणजे काय? वाक्यामध्ये नामाचा व सर्वनामाचा तसेच इतर शब्दांचा क्रियापदाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. प्रथम विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेशी निशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हुंतून उन्हुंतून, षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झेजाजी, सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. असं हे सर्व तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर इथं संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत यानुसार संधीचे प्रकार पडतात. मग स्वर संधी, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. देवालय, हिमालय, मंत्रालय, मेघालय. बरोबर. आलय म्हणजे घर, शिवालय. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण स्वर असतो, त्याला व्यंजन संधी म्हणतात. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी. पहिला वर्ण हा विसर्गच असतो, विसर्ग संधी. प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग अतिशय सोपा आहे. वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग म्हणतात. क्रियापद कोणानुसार बदलतं? कर्त्यानुसार बदलतं, कर्तरी प्रयोग. कर्मानुसार बदलतं, कर्मणी प्रयोग. दोघांनुसारही बदलत नाही, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगामध्ये दोघांनाही 100% प्रत्यय असतो. येतंय लक्षात? ओके. त्यानंतर पुढे समास. शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला समास म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. सामासिक शब्दातील कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. पहिलं पद प्रधान असेल अव्ययीभाव समास,
दुसरं पद प्रधान असतं तत्पुरुष समास, दोन्हीही पदे प्रधान असतात द्वंद्व समास, आणि दोन्ही सोडून तिसरंच महत्वाचं असतं बहुव्रीही समास. मग अव्यय भाव काय असतो, तत्पुरुष काय असतो, द्वंद्व काय असतो, बहुव्रीही काय असतो, हे सर्व तुम्हाला समजून सांगितलं जाईल. ठीक आहे. तर एकूणच या सर्व प्रकाराचा विचार करत असताना मित्रांनो, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला इथं समजून सांगितलं जाईल. आणि शेवटचा जो काही 5वा भाग आहे त्याला म्हणायचं भाषा संवर्धन व साहित्याची ओळख. यामध्ये प्रसिद्ध कवी व लेखक. आता प्रसिद्ध कवी आणि लेखक जसं आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव, श्यामची आई साने गुरुजी, ज्वाला आणि फुले बाबा आमटे, बरोबर. त्याच्यानंतर ट्रेन टू पाकिस्तान खुशवंत सिंग, भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर. ज्योतिपुंज नरेंद्र मोदींचं पुस्तक आहे. उचल्या लक्ष्मण गायकवाड, उपरा लक्ष्मण माने, कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे, मी वनवासी सिंधुताई सकपा, कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ, बरोबर. असे भिस्की वही अरुण साधू, असे कितीतरी पुस्तक आहे. त्यानंतर टोपणनाव जसं कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे, माधव जिलियन माधव त्र्यंबक पटवर्धन, बी नारायण मुरलीधर गुप्ते, केशवसूत कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी, अशी नावं दिली जातील. मराठीतील सुभाषिते व सुविचार. सुभाषिते: कठीण समय येता कोण हा कामास येतो, कठीण समय येता कोण हा कामास येतो, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, यासारख्या उक्ती कोणाच्या आहेत? सुविचार: चांगल्यातला चांगुलपणा जाणण्यासाठी स्वतःजवळ चांगुलपणा असावा लागतो, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा अर्थ भाषिक खेळ शब्दकोडी असतात. शब्दकोडीमध्ये आता इथं तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहा, मी इथं जर लिहिलं, इथं असं लिहिलंय, तुम्हाला त्याचा शब्द तयार करायचा आहे. काय रे? इथं म स य सु च त का. आता काय तयार होईल? म स य सु च त का. आता म स य सु च त का म्हणजे काय? तर इथं अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आपण करूया. हे इथं लिहिलं, स म य सु च क ता. आता काय शब्द तयार झाला रे? समय सूचकता. म्हणजे या ठिकाणी शब्दांची उलटापालट केली जाते आणि त्यापासून तुम्हाला एकच अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. मग तो तयार केला होता समय सूचकता. काय आहे रे? समय सूचकता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एकूणच तुम्हाला सर्व सारासार विचार करता इयत्ता 4थी आणि 7वीची जी काही स्कॉलरशिप परीक्षा आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे घटक व उपघटक दिलेले आहे त्यावर आधारितच हे व्याकरण असतं, बाकी दुसरं काही नसतं. मित्रांनो, ध्येयाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही. तुम्ही एकदा निर्णय घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला स्कॉलरशिप मध्ये परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, मला आर्थिक इन्कम पण मिळवायचं, स्वतःची ओळख पण निर्माण करायची आणि भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षा देऊन मला अधिकारी व्हायचं. अशी स्वप्न जर तुम्ही बाळगलेली असतील तर ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे.